नमस्कार। जस्ट स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जी सर्कल बेस ऑफिसरची एक्झाम झाली होती त्याचा रिझल्ट असेल किंवा मग काल परवा लागलेला पंजाब नॅशनल बँकेमध्ये क्रेडिट ऑफिसरचा रिझल्ट असेल, हे दोन्ही रिझल्ट जे आहेत हे जस्ट आता डिक्लेअर झाले 2 दिवसांपूर्वी। तर त्याची इंटरव्ह्यूचं जे प्रिपरेशन आहे हे कशा पद्धतीने करायचं या संदर्भात बरेच जणांचे कॉल्स मेसेज होते की सर एकदा एक्झॅक्टली सांगा की नेमका इंटरव्ह्यूचं प्रिपरेशनचा व्ह्यू जो आहे किंवा बिंग जो आहे तो नेमका कशा पद्धतीने असला पाहिजे। तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे। ॲक्च्युली SBI मध्ये सर्कल बेस ऑफिसरची जी रिक्रुटमेंट झाली होती ती कम्प्लिटली एक्सपिरियन्स बेस होती। त्यामुळे ते तुम्ही जे लोक आहेत तुम्ही लोक एक्सपिरियन्स आहात तर मॅक्सिमम तुमचा इंटरव्ह्यू हा एक्सपिरियन्सवर होईल। त्यानंतर पंजाब नॅशनल बँकेमध्ये क्रेडिट ऑफिसरची जी एक्झाम झाली होती ती एक्झाम ॲक्च्युली पोस्ट ग्रॅज्युएशन बेसिसवर होती। जे लोक MBA किंवा मास्टर्स ज्यांनी फायनान्समधून कंप्लीट केले, फुल टाईम फायनान्समधून कंप्लीट केले अशा लोकांसाठी होती ती एक्झाम। त्यामुळं तिथं जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे की MBA फायनान्स किंवा मास्टर्स इन फायनान्स असावं, तर मॅक्सिमम क्वेश्चन जो आहे ते फायनान्सवर असतील। सुरुवातीला आपण काय करून घेऊया की सुरुवातीला हे समजून घेऊ की जनरल इंटरव्ह्यू कसा असतो। सुरुवातीला मी तुम्हाला डॉक्युमेंटबद्दल बोलतोय, त्यानंतर जनरल इंटरव्ह्यू कसा असेल त्याबद्दल बोलतो, त्यानंतर मग स्पेसिफिक SBI CBOवाल्यांनी कसं प्रिपरेशन करायचं, त्यानंतर पंजाब नॅशनल बँकवाल्यांनी कसं प्रिपरेशन करायचं, सोबत मॉक इंटरव्ह्यूजची तयारी कशी करायची आणि मॉक इंटरव्ह्यू आपण घेणार आहोत का? हो, डेफिनेटली आपण घेणार आहेत। ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही स्वरूपात आपण मॉक इंटरव्ह्यू घेणार आहे। मग त्यासाठी नेमकं रजिस्ट्रेशन कसं करायचं, प्रोसेस कशी असेल या संदर्भात संपूर्ण माहिती जी आहे पुढच्या 7-8-10 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगतो। आता पहिला मुद्दा येतो तो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दल किंवा डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागतात तर सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊया की स्टेट बँक ऑफ इंडियाचे जे कॅन्डिडेट्स आहेत SBI वाले, तुम्ही लोकांना नेमके डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागतात मी वरती लिहिले बघा। SBI CBO 10वी 12वी ग्रॅज्युएशनचे मार्कशीट 10वी 12वी ग्रॅज्युएशनचे, मग तुम्ही कधी पास झाला असेल ते फक्त पास झालेले, डिग्री सर्टिफिकेट, डिग्रीचे पूर्ण सेमिस्टर वाईज मार्कशीट, डिग्रीचे पूर्ण सेमिस्टर वाईज मार्कशीट, त्यानंतर 10वीचं आणि 12वीचं सोबत डिग्री सर्टिफिकेट असणं कंपल्सरी आहे का? तो हो, डिग्री सर्टिफिकेट असणं कंपल्सरी आहे। त्यानंतर ज्या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही सध्या वर्किंग आहात त्या ऑर्गनायझेशनचं एक्सपिरियन्स लेटर, म्हणजे फॉर एक्झाम्पल कुणी ICICI मध्ये वर्किंग आहे, कुणी SBI मध्ये कुणी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये वर्किंग आहे, तर एक्सपिरियन्स लेटर लागेल मिनिमम 2 वर्षांचं। पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स असतो बघा, म्हणजे ज्या दिवशी तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं त्या दिवशीपासून आजपर्यंत मिनिमम 2 वर्षांचा एक्सपिरियन्स, त्या डेटपर्यंत 2 वर्षाचा एक्सपिरियन्स। जेव्हा नोटिफिकेशन आलं होतं त्याच्यावर ॲज ऑन डेट दिली होती तर त्या दिवसांपर्यंत 2 वर्षाचा एक्सपिरियन्स कंप्लीट झालं, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट। त्यानंतर जो तुम्हाला ईमेल आला आहे त्याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन केलं किंवा ॲडमिट कार्ड जे तुमचे आलेत इंटरव्ह्यू कॉल लेटर त्याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन केलं की तुमची 6 महिन्याची सॅलरी स्लिप असावी। तिथं डेट मेन्शन केलेत बघा, या डेटपासून या डेटपर्यंत सॅलरी स्लिप असावी। त्यात सोबत फॉर्म 16 पण असावा, फॉर्म 16 असावा। फॉर्म 16 कुठे मिळतो? तुमच्या CA कडे मिळेल किंवा मग 3 वर्षाचे भरलेले ITR असले पाहिजे। फॉर्म 16 नसेल तर ITR असेल। फॉर्म 16 जो आहे तुम्हाला तुमच्या ऑर्गनायझेशनकडून सुद्धा मिळेल, तुमच्या बँकेचा जो CA असतो किंवा ऑर्गनायझेशनचा CA त्यांच्याकडून मिळेल। कॅरेक्टर सर्टिफिकेटचा फॉर्मॅट तुम्हाला तुमच्या ईमेलमध्ये आला आहे। 2 कॅरेक्टर सर्टिफिकेट लागतील, एक तर प्रिन्सिपल गॅझेटेड ऑफिसर किंवा करंट एम्प्लॉयर, या 3 पैकी कुठलेही 2 सर्टिफिकेट तुम्हाला डेफिनेटली लागतील। याचा फॉर्मॅट तुम्हाला ईमेलमध्ये आला आहे। सोबत एक बायोडाटा फॉर्म आला आहे। या बायोडाटा फॉर्म भरून त्याच्या 5 प्रिंट तुम्हाला सांगितलं। हा बायोडाटा फॉर्म भरायचा आहे मॅन्युअली आणि त्याच्या 5 प्रिंट घ्यायच्या, हा बायोडाटा फॉर्म। त्यानंतर इंटरव्ह्यू कॉल लेटर सोबत जर तुम्ही कुठल्या कॅटेगरीला बिलॉंग करत असाल तर कॅटेगरी सर्टिफिकेट लागेल। जर तुम्ही OBCला बिलॉंग करत असाल, OBC सेंट्रल OBC, जसं की फॉर एक्झाम्पल राज्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत। राज्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज कुठल्या आहेत? जसं की NTA, विजय NTA, NTB, NTC, NTD या पद्धतीच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत। तर या सगळ्या कॅटेगरीजला सेंट्रल OBC नावाचं एक सर्टिफिकेट असतं। तर OBC कॅटेगरीमध्ये जे लोक बिलॉंग करतात त्यांना सेंट्रल OBC लागेल। या सेंट्रल OBC मध्ये एक नॉन क्रिमिलियरचा क्लॉज असतो बघा सगळ्यात शेवटी, तर तो लागेल। कारण सेंट्रल OBC जर तुम्ही फॉर्म तुमच्या एखाद्या कॅटेगरीतून भरलाय तर तुम्हाला सर्टिफिकेट द्यावंच लागेल, अदरवाईज तुम्हाला इंटरव्ह्यूला बसू देणार नाही। इथपर्यंतही मागच्या काही केसेसमध्ये घडलेलं आहे। त्यामुळं डॉक्युमेंटबद्दल थोडं स्ट्रिक्ट राहा। इंटरव्ह्यू काही नाही, इंटरव्ह्यू एकदम नॉमिनल होतो, फार काही अवघड इंटरव्ह्यू नसतो। पण डॉक्युमेंट जर नाही नेले तर आतापर्यंत केलेली मेहनत सगळी पूर्ण वाया जाईल। त्यामुळं व्यवस्थित पद्धतीने डॉक्युमेंट जमा करा आणि डॉक्युमेंट घेऊन जा। ID प्रूफ, आधार कार्ड, पॅन कार्ड, जे पण तुमचं असेल, ड्रायव्हिंग लायसन वगैरे, आणि हे चुकून इथं आलंय ID प्रूफ, हा वाला पार्ट। तर एवढ्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस लागणार आहे। जर मी SC कॅटेगरीला बिलॉंग करतोय,
शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईबला किंवा EWSला, तर मला सेंट्रलचं ओबीसी लागेल का? बघा EWSला सेंट्रलचं ओबीसी लागतं, सेंट्रलचं सर्टिफिकेट लागतं. त्यानंतर ओबीसीला सेंट्रलचं लागतं. बाकी SC आणि STला सेंट्रलचं सर्टिफिकेटची गरज नसते. स्टेटवर पण दखून जातं काम, काही प्रॉब्लेम नाही, नंतर पण तुम्ही देऊ शकता. पण जर तुम्ही ओबीसी आणि EWS कॅटेगरी बिलॉंग करत असाल तर तुम्हाला सेंट्रलचं सर्टिफिकेट लागेल, जे सेतू सुविधा केंद्रामध्ये तुम्हाला हार्डली 2-3 दिवसामध्ये काढून मिळतं. ठीक आहे. तर हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा एवढे डॉक्युमेंट्स कुणाला लागणार आहे? तर ऑफकोर्स स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जे CBO पदी सिलेक्ट झाले अशा लोकांना, जे लोक पंजाब नॅशनल बँकेमध्ये क्रेडिट ऑफिसर पदी सिलेक्ट झालेत अशा लोकांना अजून तरी काही ईमेल आलेली नाही की तुमचं इंटरव्ह्यूचे डेट काय असेल किंवा डॉक्युमेंट कुठले लागतील. पण एक टेंटेटिव्ह डॉक्युमेंट जे मी तुम्हाला सांगतोय याच्यामध्ये काही मागे पुढे झालं तर पुन्हा मी तुम्हाला डेफिनेटली अपडेट दिलंच. 10वी 12वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट यांना पण लागेल बरं का. तुम्हाला सुद्धा 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट लागेल किंवा याच्याऐवजी पॅन कार्ड लागेल. का? तर तुमची डेट ऑफ बर्थ कन्फर्म करण्यासाठी. 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट SBI CBO वाल्यांना पण लागेल किंवा पॅन कार्ड लागेल, तिथे तुमची डेट ऑफ बर्थ लिहिलेली असते, सो दॅट ते डेट ऑफ बर्थही कन्फर्म होऊन जातं. तर 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्यानंतर सेमिस्टर वाईज मार्कशीट, डिग्री सर्टिफिकेट ID प्रूफ, सोबत एक महत्त्वाचं पोस्ट ग्रॅज्युएशन. बघा डिग्री सर्टिफिकेट पोस्ट ग्रॅज्युएशनचं पण लागेल आणि ग्रॅज्युएशनचं पण लागेल, दोन्ही लागतील. आणि पोस्ट ग्रॅज्युएशनची मार्कशीट, कारण हा तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया पोस्ट ग्रॅज्युएशन होता, तर डिग्री सर्टिफिकेट ग्रॅज्युएशनचं पण, डिग्री सर्टिफिकेट पोस्ट ग्रॅज्युएशनचं पण, सोबत सेमिस्टर वाईज मार्कशीट डिग्रीचे पण आणि सेमिस्टर वाईज मार्कशीट पोस्ट ग्रॅज्युएशनचे पण. तर हे पूर्ण डॉक्युमेंट्स लागतील. कॅटेगरी, एखाद्या कॅटेगरीतून तुम्ही फॉर्म भरला असेल तर मी सेम जसं सांगितलं की सेंट्रल OBC, सेंट्रल EWS, जर तुम्ही EWS किंवा OBCला बिलॉंग करत असाल तर, किंवा जर तुम्ही जनरलला बिलॉंग करत असेल तर सर्टिफिकेटची गरज नाही, SC STला बिलॉंग करत असाल तर मग मात्र स्टेटचं पण चालेल. इंटरव्ह्यू कॉल लेटर आणि ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट, तर एवढ्या ज्या गोष्टी आहेत या कुणाला लागतील तर या क्रेडिट ऑफिसरवाल्या लोकांना याचा तुम्ही स्क्रीनशॉटही करून घेऊ शकता, सो दॅट तुम्हाला डॉक्युमेंट जमा करायला सोपं जाईल. SBI वाल्यांनी पण याचा स्क्रीनशॉट करून घ्या, सो दॅट डॉक्युमेंट करायला तुम्हाला सोपं जाईल आणि डॉक्युमेंटबद्दल थोडं स्ट्रिक्ट राहा. ठीक आहे. तर हा होता डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनवाला पार्ट. पुढचा मुद्दा येतो की नेमका इंटरव्ह्यू कसा होतो. बघा मी इंटरव्ह्यूला 2 पार्टमध्ये डिवाइड केले, 2 पार्टमध्ये. असा एखादा इंटरव्ह्यू जो जनरली कुणासाठी पण, मग मी उदाहरणार्थ एखाद्या कंपनीत जॉबला गेलो तरी मला हे प्रश्न विचारणार आहे, मी एखाद्या बँकेसाठी जॉबला गेलो तरीही मला प्रश्न विचारणार आहे, मी एक्सपिरियन्स घेऊन गेलो तरीही हे प्रश्न मला विचारू शकतात, मी विदाऊट एक्सपिरियन्स म्हणजे फ्रेशर कॅन्डिडेट असेल तरीही मला हे प्रश्न विचारू शकतात, मी उद्या एखाद्या शाळेत गेलो इंटरव्ह्यूला ॲज अ टीचर म्हणून, एखाद्या प्रायव्हेट ऑर्गनायझेशनमध्ये गेलो, तर असे काही जनरल क्वेश्चन आहे जे नॉर्मली कुठेही विचारले जातातच. तर या संदर्भात थोडं बेसिक नॉलेज करून घ्या. जसं की तुमचं इंट्रोडक्शनमध्ये नॉर्मली काय सांगायचं असतं की इंट्रोडक्शनमध्ये सांगायचं असतं नाव, डिग्री, तुमचं ग्रॅज्युएशन कशातून झालं आहे, त्यानंतर तुमच्या स्ट्रेंथ काय, विकनेस काय, हॉबीज काय आणि फॅमिलीमध्ये कोण कोण आहे, असं बेसिक पार्ट. एकदम तुम्ही सांगत बसू नका मी 10वीत झालो, 12वीत झालो, माझं 10वीला मला एवढे टक्के पडले, ग्रॅज्युएशनला गरज नाही. बेसिक माहिती, ग्रॅज्युएशन कुठल्या क्लासमधून पास झालं, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, आणि मग पुढची माहिती तुमच्याबद्दल, तुमच्या काही अचिव्हमेंट्स असतील त्याही इथं तुम्ही सांगू शकता. तर इंट्रोडक्शनमध्ये या संदर्भात पूर्ण माहिती जी आहे की नेमकं इंट्रोडक्शन कसं असावं, काय असावं, स्पेशल इंटरव्ह्यूची बॅच मी तुम्हाला फ्रीमध्ये देतोय. त्या बॅचमध्ये पूर्ण एक लेक्चर आहे की इंट्रोडक्शन कसं द्यावं, स्ट्रेंथ विकनेस काय असल्या पाहिजे. तर या संदर्भात एक पूर्ण लेक्चर, या 4 लेक्चरचं मी स्वतः घेतलेलं आहे. तर ते लेक्चर तुम्ही बघा, तिथून खूप जास्त क्लॅरिटी तुम्हाला तिथून येऊन जाईल. फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे तुमचं याबद्दल प्रश्न विचारतात. तुमच्या डिस्ट्रिक्टच्या नेमक्या स्पेशालिटीज काय काय याबद्दलही पूर्ण एक्सप्लेनेशन मी तुम्हाला त्या इंटरव्ह्यूच्या बॅचमध्ये व्हिडिओमध्ये दिले, जे फ्रीली तुम्हाला सारथी एज्युकेशनच्या ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहेत. तर तिथं तुम्ही जाऊन लॉग इन करून ते इंटरव्ह्यू बॅच बघू शकता, तो वाला पार्ट. त्यानंतर स्ट्रेंथ्स आणि विकनेस, तुमच्या स्ट्रेंथ्स काय काय असतात, विकनेस काय काय आहेत, हेही तुम्हाला इंटरव्ह्यूवाले बरेचदा म्हणजे पॅनल विचारतं. कमीत कमी 5 लोकांचं पॅनल, जे 4 ते 5 लोकांचं मिनिमम पॅनल तुमच्या समोर असेल. पॅनलवर पॅनलमधले मेंबर्स प्रश्न विचारतील. 4-5 लोकांचं पॅनल असल्यामुळं कोणी स्ट्रेंथवर विचारेल, कोणी विकनेसवर विचारेल, म्हणजे बंबार्डिंग होत राहील. पण टेन्शन घेऊ नका, इंटरव्ह्यू नॉर्मल होतो. पॅनल कधीच तुम्हाला घाबरवून देत नाही, पॅनल फार सपोर्टिव्ह असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं इंटरव्ह्यू आपल्याबद्दल असतो. त्यामुळे जे पण प्रश्न विचारले ते आपल्याबद्दल आहेत. त्यामुळे त्यात असं घाबरण्यासारखं काही नाही की यार काय त्यात काय असं नवीन काय म्हणतो आपण त्याला रॉकेट सायन्स आहे की इंटरव्ह्यूमध्ये राहिला प्रश्न थोडाफार इंग्लिशचा किंवा लँग्वेज बॅरियरचा, तर तेवढं इंटरव्ह्यू पॅनललाही माहिती असते की थोडं धकून घेतात. त्यामुळे हिंदी इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू दोन्ही लँग्वेजमध्ये होणार आहे. मग SBI CBO असू देत किंवा PNB क्रेडिट ऑफिसर असू देत, हिंदी इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये होईल.
जर तुम्हाला असं वाटलं की यार मी इंग्लिशमध्ये तेवढं कम्फर्टेबल नाही आहे, तर यू कॅन आस्क टू बी इंग्लिशमध्ये कशाला बोलतो मी, तुम्ही इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल नाही आहे, तर तुम्ही पॅनलला म्हणू शकता की सर मे आय स्पीक इन मराठी, मे आय स्पीक इन इंग्लिश, मे आय आन्सर इन हिंदी, मे आय आन्सर इन मराठी. तर असं बोललं तर पॅनल तुम्हाला डेफिनेटली परमिशन देतं इतर लँग्वेजमधून पण बोलण्याची. ठीक आहे. हॉबीज नेमक्या काय काय असतात, कशा कशा पद्धतीने असतात, या प्रत्येकाच्या हॉबीज डिफरंट असू शकतात. तर हे असे क्वेश्चन आहेत, हे जनरली कुणालाही विचारले जातात. तर जनरल क्वेश्चन आहे. मग तुम्ही कुठलाही इंटरव्ह्यू द्या, बँकेचा द्या, एखाद्या ऑर्गनायझेशनचा द्या, तर ह्या प्रश्नांची तयारी तुम्हाला सगळ्यांना करणं कंपल्सरी. त्यानंतर मग असे काही प्रश्न जे स्पेशली सर्कल बेसवाल्यांना विचारू शकतात आणि असे काही प्रश्न जे क्रेडिट ऑफिसरवाल्यांना विचारू शकतात. तर सगळ्यात पहिल्यांदा सर्कल बेस ऑफिसरवाल्यांना कुठले कुठले प्रश्न मागच्या लोकांना विचारलेले आहेत. यापूर्वी ज्या लोकांचं सिलेक्शन झालंय अशा लोकांसोबत मी बोललो, मग SBI मधल्या लोकांना पण बोललो आणि पंजाब नॅशनल बँकेमध्ये जे क्रेडिट ऑफिसर म्हणून पंकज इंगोले झाले होते त्यांनाही बोललो. तर दोघांनाही बोलून मी बोलतोय, मी माझ्या मनाने काहीच लिहिलेलं नाही आहे, जे पण सांगितलंय ते मागच्या एक्सपिरियन्सवरून बोलतोय. याच्यामध्ये काय काय प्रश्न विचारले आहेत यावेळेस, मागच्या वेळेस, की तुमचं सध्याचं करंट जॉब कुठे आहे आणि करंट जॉबचं प्रोफाईल काय काय, म्हणजे तुम्हाला काय करावं लागतं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला येणारे कस्टमर दिलेत ते हँडल करायचे आहेत, की तुम्हाला अजून काही ऑपरेशन्समधलं काम दिले, की तुम्हाला क्रेडिटचं काम दिले. ठीक आहे. तर जो पण तुमचा जॉब प्रोफाईल असेल त्याच्याबद्दल घासून पुसून करा, कारण जॉब प्रोफाईलवरच मॅक्सिमम पुढे क्वेश्चन बनणार आहे. नॉर्मली इंटरव्ह्यू दोन प्रकारचे असतात, एक असतात नॉर्मल रॅन्डम इंटरव्ह्यू, दुसरा असतो सेल्फ ड्रिव्हन इंटरव्ह्यू. सेल्फ ड्रिव्हन इंटरव्ह्यू नेहमी चांगला का होतो, कारण की आपण दिलेल्या उत्तरावर पुढचे प्रश्न बनतात, पुन्हा ते उत्तर दिलं पुन्हा पुढचे प्रश्न बनतात, मग आपणच उत्तर अशा पद्धतीने द्यायचं याच्यावर अजून प्रश्न तयार झाले पाहिजे आणि त्या प्रश्नाची तयारी आपण ऑलरेडी करून ठेवली पाहिजे. याला म्हणतात सेल्फ ड्रिव्हन इंटरव्ह्यू. याच्याबद्दल स्पेशल इंटरव्ह्यू बॅचमध्ये डिटेल बोललेलो आहे. ठीक आहे. तर थोडं जॉब प्रोफाईल जे आहे थोडं डिटेलमध्ये इलॅबोरेट करा, की मी सध्या काय करतोय, स्पेसिफिक बोला. मी सध्या सेल्स करतोय असं अजिबात म्हणू नका. मी सध्या सेल्समध्ये नेमकं कशात सेल करतोय, मी क्रेडिट कार्ड विकतोय का, मी डेबिट कार्ड विकतोय का, मी करंट अकाउंट विकतोय, स्पेसिफिक बोला. एकदम क्रॉस सेलिंग जरी मी करत असेल तर मी बँक ॲश्युरन्स देतोय, या सगळं एकदम स्पेसिफिक बोललं म्हणजे स्पेसिफिक क्वेश्चन विचारत. रँडमली जर तुम्ही म्हणलात की मी सेल्स डिपार्टमेंटला आहे, पण सेल्समध्ये पण खूप प्रोडक्ट्स आहेत आणि त्या प्रत्येक प्रोडक्टबद्दल तुम्हाला माहिती नाही, त्यामुळे जर तुम्ही स्पेसिफिक बोललात तुम्हाला स्पेसिफिक त्या प्रोडक्टबद्दल विचारलं जाईल, त्याच्याबद्दल डिटेल माहिती आपल्याला आहे. ठीक आहे. त्यानंतर नेमकं तुमचे प्रोडक्ट्स काय काय, तुमची बँक किंवा तुमचं ऑर्गनायझेशन कुठले कुठले प्रोडक्ट देते, जसं की इन्शुरन्स देते, म्युच्युअल फंड्स देते, डीमॅट अकाउंट देते, करंट अकाउंट आहे, सेव्हिंग आहे कासा ज्याला आपण म्हणतो, अजून काही बँकिंगचे प्रोडक्ट असेल, तुम्हाला पर्सनल पोर्टफोलिओ मॅनेजमेंटसाठी पण तुम्हाला असाइन केलेलं आहे, कुणाच्या काही पोर्टफोलिओ तुमच्याकडे असाइन केलेत. तर हवाला जो पार्ट आहे, जेवढे प्रोडक्ट्स तुमच्याकडे आहेत त्या पूर्ण प्रोडक्ट्सबद्दल थोडीशी जाणून घ्या, माहिती घ्या की नेमके कुठले कुठले प्रोडक्ट आहे आणि त्याच्याबद्दल पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन. त्यानंतर तुमच्या काही स्पेसिफिक अचिव्हमेंट्स आहे का, याच्यावर बरेचदा प्रश्न विचारलेले आहेत आणि याला स्वतःहून तुम्ही पुश करा की हो सर माझ्या काही स्पेसिफिक अचिव्हमेंट्स आहेत. जसं की बरेचदा ॲक्सिस ICICIमध्ये, HDFCमध्ये ज्या लोकांचा टार्गेट अचीव्ह होऊन आणखी फॉर एक्झाम्पल मी इथपर्यंत ऐकले की 200-300% जर टार्गेट अचीव्ह झालं तर या लोकांना फॉरेन टूर जी आहे ही बँकेकडनं फ्री ऑफ कॉस्ट मिळते. तर सांगा की मला फॉरेन टूर मिळाली आहे, मी माझ्या रिजनमधून पहिला होतो, मी माझ्या क्लस्टरमधून पहिला होतो, सो दॅट मला या अचिव्हमेंटवर या अशा पद्धतीने अवॉर्ड मिळाला होता. तर डेफिनेटली सांगा, कारण ती पुश करण्यासारखी गोष्ट आहे. क्रॉस सेलिंग प्रोडक्ट्स, तुमच्या असे कुठले प्रोडक्ट आहे जे क्रॉस सेलिंगमध्ये तुम्ही विकता, कुठले प्रोडक्ट तुम्ही एखादा कस्टमर आलाय की मला करंट अकाउंट ओपन करायचे, त्याने काही दिवस करंट अकाउंट ओपन केलं, तुम्ही बघितलं की त्याचा पोर्टफोलिओ चांगला आहे, तुम्ही एखादं प्रोडक्ट त्याला पुश केलं, ते पिच केलं प्रोडक्ट त्याने विकत घेतलं, अशी क्रॉस सेलिंग जेव्हा आपण करतो तर हे बँकेला खूप आवडतं ॲक्च्युली, कारण नॅशनलाइज बँकांमध्ये एक्झिस्टिंग कस्टमर क्रॉस सेलिंग करत नाही आणि तुमच्याकडून नवीन येणाऱ्या एम्प्लॉईकडून हे लोक एक्सपेक्ट करतात की तुम्ही क्रॉस सेलिंग चांगलं करावं, कारण तुम्ही मार्केटमधला असलेलं टॅलेंट पूल करण्यासाठी त्यांनी तुम्हाला निवडलंय. त्यामुळं ही गोष्ट डेफिनेटली पिच करा. अबाउट युअर मनीपाल PO प्रोग्राम, तुमच्यापैकी खूप लोक असे ज्यांनी ॲक्सिस ICICI HDFCचा मनीपाल PO प्रोग्राम केला. आता ऑफकोर्स मनीपाल PO प्रोग्राम केला आहे, तुम्हाला तुमची तिथे NISMची ट्रेनिंग संपलेली आहे, तिथे तुम्ही इंटरनल भरपूर एक्झाम पास करून आलात, त्यानंतर तुमचं तिथे पर्सनॅलिटी ग्रूमिंग झालं आहे, इंग्लिशवर तुमचं तिथं काम झालं आहे, तुमच्या प्रेझेंटेशनवर तिथं काम झालं आहे, तुम्ही तिथं डिस्कशन केलं आहे. त्यामुळं त्यांना माहिती आहे की हा जो कॅन्डिडेट आहे हा ऑलरेडी पॉलिश आहे, यांना मणिपाल युनिव्हर्सिटीतून पॉलिश करून आणले आणि यांच्याबद्दल SBI वाले जास्त पॉझिटिव्ह लोक आहेत की जे लोक मणिपालहून येतात असे लोक बऱ्यापैकी पॉलिश असतात.
त्यामुळे बऱ्यापैकी या लोकांना प्रेफरन्स मिळतो. असं नाही की यांचंच सिलेक्शन होतं, पण बऱ्यापैकी यांना प्रेफरन्स मिळतो. त्यामुळे मणिपालला पुश करण्याचा प्रयत्न करा. सिच्युएशनल बेस्ड क्वेश्चन, जसं की तुम्हाला पॉलिटिक्स आवडतं का, आवडतं तर कोण लीडर आवडतो, असं सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन असेल. तुमच्या बँकेमध्ये नेमके कशी परिस्थिती आहे, कस्टमर तुमच्या बँकेत सॅटिस्फाईड आहेत का, आहेत तर मग त्याबद्दल तुमचं मत काय, नाही आहेत तर मग त्याबद्दल तुमचं मत काय. सिच्युएशनल बेस्ड क्वेश्चन आहे. अशा वेळेस आपल्याला थोडंसं अनबायस राहून उत्तर द्यावं लागतं. तर या टाईपचे क्वेश्चन जे आहेत यासाठी तयार राहा. त्यानंतर मॉनिटरी पॉलिसी आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये का जॉईन करताय. आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी नेमकी कशी असते, सध्या रेपो रेट काय चालू आहे, रिव्हर्स रेपो रेट काय चालू आहे, आरबीआयचे नेमके फंक्शन्स काय काय आहेत, तुम्ही एसबीआय का जॉईन करतात, अशी बेसिक टर्मिनॉलॉजी जी आहेत या इन्फॉर्मेशन तिथून घ्या. याच्याबद्दल पण मॉनिटरी पॉलिसी काय असतं याच्याबद्दल पण व्हिडिओज जे आहेत हे आपण ॲप्लिकेशनमध्ये म्हणजे ॲपमध्ये रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अपलोड केले. त्या बॅचमध्ये तुम्हाला ते फ्री ऑफ कॉस्ट दिसतील, तिथे तुम्ही बघून या. सध्याचे करंट रेपो रेट असतील, रिव्हर्स रेपो रेट असतील, मार्जिनल फंडिंग स्टँडिंग फॅसिलिटी असेल, त्यानंतर गव्हर्नमेंट स्कीम्स काय असेल, सध्या ज्या चर्चेतल्या स्कीम्स आहे, मुद्रा असेल, एनपीए असेल, अशा बेसिक गोष्टी ज्या आहेत या डेफिनेटली करून जा. बँकांचा एनपीए का वाढतोय हाही एक सिच्युएशनल बेस्ड क्वेश्चन आहे. एनपीए कमी करण्यासाठी तुम्ही नेमकं काय करणार हाही एक सिच्युएशनल बेस्ड क्वेश्चन आहे. क्रॉस सेलिंगसाठी तुम्ही नेमकं काय करणार हाही एक सिच्युएशनल बेस्ड क्वेश्चन आहे. एखादं प्रोडक्ट तुमच्या समोर ठेवलं आणि हे मला 10 मिनिट पुढच्या 2 मिनिटात कन्व्हिन्स करून विकून दाखवा, हाही एक सिच्युएशनल बेस्ड क्वेश्चन आहे. तर या टाईपचे क्वेश्चन एसबीआय सीबीओ वाले एक्सपेक्ट करू शकतात. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काय यायचंय याचा जेन्युइन आन्सर द्या. सर मला ग्रोथ पाहिजे, मला स्टेबल जॉब पाहिजे, मला फॅसिलिटीज एसबीआयमध्ये खूप चांगल्या मिळतात म्हणून मला एसबीआयमध्ये जायचं आहे. हा एकदम जेन्युइन आन्सर आहे, एक खरा आन्सर आहे. उगाच त्याला तोडून मोडून घडवण्याचा प्रयत्न करू नका. स्पेसिफिक्स टू द पॉईंट आणि स्ट्रेट राहा, डेफिनेटली त्याचा फायदा मिळतो. तुमच्यासाठी काही सजेशन आहेत जे मी नाही, जे एक्झिस्टिंग सध्याचे बँकेत जॉब करतात अशा लोकांनी दिलेत, की तुम्ही थोडं ऑनेस्ट राहा, प्रामाणिक राहा, जेन्युइन राहा. याचा फायदा असा आहे की तुम्हाला जे इंटरव्ह्यू घेतात, आपल्याला इंटरव्ह्यू जे लोक घेतात ते पॅनलचे मेंबरचं एज खूप जास्त असतं. त्यामुळे त्यांना जर आपण काही खोटं बोललो, काही त्या मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना लगेच आयडेंटिफाय होतं आणि त्याने थोडंसं चुकीचं इम्प्रेशन जातं. त्यामुळं ऑनेस्ट राहा, जेन्युइन राहा. फील्ड जॉब तुम्ही केलाय हे तुमच्या बोलण्यातून कुठेतरी दिसू द्या. कारण एक्झिस्टिंग एसबीआयचे जे एम्प्लॉईज आहेत, जे प्रोबेशनरी ऑफिसर किंवा क्लर्क आहेत, जे या एक्झामच्या प्रोसेसमधून आलेत, हे लोक बाहेर जात नाही. हे लोक बाहेर जायला थोडंसं जीवावर आणतात. मग सर्कल बेस ऑफिसर जे ऑलरेडी प्रायव्हेट बँकेत जॉब केलेत हे लोक बाहेर जाऊन जॉब करू शकतात, फील्ड जॉबमधून बिझनेस आणू शकतात. हे त्यांना माहिती आहे म्हणून थोडंसं तुम्ही कुठेतरी फील्ड जॉब केलाय, तुम्ही काही प्रोडक्ट विकण्यासाठी बाहेर गेलात, याबद्दल जर त्यांना कळलं तर डेफिनेटली तुमच्याबद्दल एक पॉझिटिव्ह माइंडसेट किंवा पॉझिटिव्ह अप्रोच त्या पॅनलचं बनू शकतो. जॉब स्विच का करताय किंवा का केलाय. ऑलरेडी समजा मी ॲक्सिसमध्ये 1.5 वर्ष काम केलंय आणि आता मी एचडीएफसीमध्ये 1.5 वर्षापासून किंवा 1 वर्षापासून काम करतोय, का स्विच केला याबद्दलही क्लॅरिफिकेशन असू द्या. आणि सोबत जर तुम्ही आता एसबीआयमध्ये येत आहेत तर मग काय एसबीआयमध्ये येत आहे हे तर आन्सर मी तुम्हाला अगोदर सांगून दिलं. करंट जॉबला वाईट बोलू नका. सध्या सर माझा एसबीआयमध्ये का स्विच करतोय, सर ॲक्सिस लयच खराब आहे, वातावरण लयच खराब आहे, एचडीएफसी असंच आहे, अजिबात तसं बोलू नका. तसं ॲक्च्युली नाही पण आहे आणि तसं करूही नका. कारण दुसऱ्याला वाईट म्हणून आपण चांगलं होत नसतो. त्यामुळं एसबीआय चांगलं काय किंवा मला एसबीआयमध्ये माझं फ्युचर कसं चांगलं दिसतं या संदर्भात बोला. माझा करंट जॉब वाईट आहे याच्याबद्दल काहीच बोलू नका, हे तुम्हाला एक सजेशन आहे. मणिपाल पीओ प्रोग्रामला पुश करा. मी अगोदर पण सांगितलं की मणिपाल पीओ प्रोग्रामबद्दल लोकांचा पॉझिटिव्ह माइंडसेट आहे, त्यांना माहिती आहे की एक पॉलिश कॅन्डिडेट आहे, तर डेफिनेटली याला पुश करा. सध्या तुम्ही हार्डवर्किंग आहात, खूप काम करता, खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही अचीव केलं आहे आणि टार्गेट्स अचीव करता. हा वाला पार्ट थोडासा अधूनमधून बोलण्यामधून कुठेतरी यायला पाहिजे. मग छोट्यातला छोटा आवड असेल तुम्हाला, क्लस्टरमध्ये एखाद्या वेळेस आपला लॉग इन डे असतो, लॉग इन डेमध्ये तुम्ही खूप चांगला बिझनेस केला आणि त्यावेळेस तुम्हाला काहीतरी छोटा मोठा आवड मिळाला, डेफिनेटली सांगा. त्याच्यावरून कळतं की कॅन्डिडेट जेन्युइन आहे, काम करण्याची ॲबिलिटी आहे. तुमचे कस्टमरसोबत रिलेशन खूप चांगले आहेत. एसबीआयमध्ये जर आपण गेलो थोडंसं गर्दीचा पार्ट असतो. एसबीआयचे एम्प्लॉईज, एक्झिस्टिंग एम्प्लॉईज जे आहेत ते थोडंसं आपल्याला कमी एंटरटेन करतात, त्यांच्यावर मागे कामं खूप असतात. त्यामुळे कस्टमर रिलेशनशिप डील करताना ते थोडेसे लॅक करतायत असं त्या लोकांचं मत आहे. त्यामुळं इथं आपण जर थोडंसं पुश केलं किंवा आपण स्वतःला जर दाखवलं की माझा कस्टमर बेस चांगला आहे, कस्टमरला मी चांगल्या पद्धतीने डील करू शकतो, एखाद्या एक्झाम्पलमधून जर तुम्ही प्रूव्ह करून दाखवलं तर डेफिनेटली त्याचाही तुम्हाला एक डेफिनेटली चांगला फायदा होईल. त्यामुळे गुड कस्टमर रिलेशन आहे हे पण थोडंसं कुठेतरी पुश करून घ्या. याचा एक स्क्रीनशॉट जर तुम्ही करून घेतला तरी चांगली गोष्ट आहे, सो दॅट या मुद्द्यावर तुम्हाला अजून पुढे प्रिपरेशन करता येईल.
ठीक आहे. पुढे जाऊया. आता जे पंजाब नॅशनल बँकेमध्ये क्रेडिट ऑफिसर साठी जे इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालेत, तर अशा लोकांना मी जनरलाइज तर बोललोच की काय इंट्रोडक्शन असेल, फॅमिली असेल, त्यावाला पार्ट असेल तो तुमच्यासाठी पण होता. आणि शेवटी बाकी तुमच्या काही फायनान्स रिलेटेड टर्मिनॉलॉजीज आहेत, मी या फार तुटक आणि वरवरच्या लिहिल्यात जे फायनान्स हा सब्जेक्ट शिकवतात किंवा ज्यांनी मागच्या वर्षी पंजाब नॅशनल बँकेमध्ये क्रेडिट ऑफिसर म्हणून सिलेक्शन घेतलंय 2 वर्षांपूर्वी. तर अशा आपल्या क्लासचे विद्यार्थी आहेत जुने, पंकज म्हणून, त्यांना बोलून मी त्यांचा एक्सपिरियन्स तुमच्या समोर शेअर करतोय. त्यांनी काही टर्मिनॉलॉजीज सांगितल्या, काही टर्मिनॉलॉजीज MBA फायनान्स झालेल्या लोकांनी मला सांगितल्या आणि त्याच मी लिहितोय. बाकी याच्या व्यतिरिक्तही भरपूर टर्मिनॉलॉजीज असू शकतात. यावी तुम्हाला फार वरवरच्या 7-8 टर्मिनॉलॉजीज द्या ज्या सांगितल्या. याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की तुम्हाला कुठपर्यंत इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करायचे. 15-15, 16-16, 20-20 मिनिटं पण इंटरव्ह्यू चालतात यांचे. कारण क्रेडिट ऑफिसर जो आहे हा कम्प्लिटली स्पेसिफिक म्हणजे ॲज गुड ॲज स्पेशलिस्ट ऑफिसर सारखा जॉब आहे. आणि त्या स्पेशलिस्ट रिलेटेड किंवा त्या टेक्निकल रिलेटेड जर तुम्हाला नॉलेज नसेल तर मग थोडं निगेटिव्ह इम्प्रेशन पडेल. त्यामुळे या रिलेटेड इन्फॉर्मेशन थोडीशी काढा. ह्या इन्फॉर्मेशनवर तर वाचाच, पण याच्या रिलेटेड पण इन्फॉर्मेशन थोडीशी काढा. गुगलवर जा, गुगलवर क्वेश्चन सर्च करा की मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन फॉर MBA फायनान्स किंवा मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन फॉर क्रेडिट ऑफिसर. बँक ऑफ इंडियामध्ये क्रेडिट ऑफिसरची रिक्रुटमेंट होते, त्याच्यासाठी विचारलेले क्वेश्चन असतील किंवा हेवाले क्वेश्चन असतील तर तो एक्सपिरियन्स थोडेसे काढा, त्या रिलेटेड क्वेश्चन वाचा. याच्याबद्दल जास्त मला तेवढी माहिती नाही कारण हा टेक्निकलवाला पार्ट आहे. मी फार वरवरची माहिती काही लोकांकडून घेऊन ती तुमच्या समोर शेअर करतोय सो दॅट तुम्हाला एक वे कळावा की नेमका कशा पद्धतीने इंटरव्ह्यू किंवा कशा पद्धतीने क्वेश्चन इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातात. ठीक आहे. बाकी आता एक राहिला शेवटचा मुद्दा. शेवटचा मुद्दा असा आहे की अबाउट मॉक इंटरव्ह्यू. सारथीकडून काही मॉक इंटरव्ह्यूज कंडक्ट होणार आहेत का? तो हो, सारथीकडून कम्प्लिटली तुम्हाला एक फ्री बॅच मिळणार आहे. सारथीकडून कम्प्लिटली एक फ्री बॅच आम्ही तुम्हाला देतोय आणि मॉक इंटरव्ह्यू सुद्धा फ्री घेतोय. कुठलेही चार्जेस आम्ही तुमच्याकडनं घेणार नाही मॉक इंटरव्ह्यूजचे किंवा पूर्ण इंटरव्ह्यू बॅचचे. यासाठी तुम्हाला काय करायचं, स्पेशल इंटरव्ह्यू बॅच जर तुम्हाला पाहिजे असेल तर सगळ्यात पहिले तुम्ही काय करा, सारथी एज्युकेशन नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करा. बघा SAARTHI सारथी एज्युकेशन नावाचं मोबाईल ॲप डाउनलोड करा. त्याच्यावर एकदा डाउनलोड केलं की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या सारथी एज्युकेशनच्या टेलिग्राम चॅनलवर एक गुगल फॉर्मची लिंक दिली आहे. बघा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि सारथी एज्युकेशनच्या गुगल फॉर्म टेलिग्राम चॅनलवर एक गुगल फॉर्मची लिंक दिली आहे. तो फॉर्म भरा. तो फॉर्म भरणं झाला की ती माहिती आमच्याकडे येईल आणि जशी माहिती आमच्याकडे आली की ॲपमध्ये तुम्हाला बॅच शो होईल. बॅच कुठे बघायची, जेव्हा तुम्ही ॲप डाउनलोड करताल, ॲप डाउनलोड केल्यानंतर रजिस्टर करा. रजिस्टर करताना तोच मोबाईल नंबर द्या. त्याच मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन करा जो मोबाईल नंबर आम्हाला दिलाय. पहिलं काम तर गुगल फॉर्म भरा. जिथं गुगल फॉर्म भरला, गुगल फॉर्म भरल्यानंतर ॲप डाउनलोड करा, रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन करताना तोच मोबाईल नंबर टाका जो मोबाईल नंबर आम्हाला गुगल फॉर्ममध्ये दिलाय. त्यानंतर माय कोर्सेस नावाचा एक खाली ऑप्शन असेल, माय कोर्सेसमध्ये तुम्हाला दिसायला लागेल. अशा पद्धतीने मोबाईलचा UI आहे तुमचा इंटरफेस. इथं तुम्हाला माय कोर्सेस दिसतील. या माय कोर्सेसमध्ये इथं वेगवेगळे बुलेट्स आहेत, पॉईंट्स आहेत, पण तुम्हाला सगळ्यात खाली इथं माय कोर्सेसमध्ये दिसेल आणि माय कोर्सेसमध्ये स्पेशल इंटरव्ह्यू बॅच तुम्हाला दिसेल, स्पेशल इंटरव्ह्यू बॅच. तर या इंटरव्ह्यू बॅचला 2-3 दिवस तुम्ही बघा, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या, पॉईंट नोट डाऊन करून घ्या. या इंटरव्ह्यू बॅचमध्ये जनरल माहिती दिली आहे, कुठलीही टेक्निकल माहिती नाही आहे कारण CBOला तुमचा एक्सपिरियन्स आहे, तुम्हाला बोलावं लागेल. पंजाब नॅशनल बँकेवाल्यांना तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन त्याच्यावर तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आम्ही फक्त बेसिक इंटरव्ह्यू कसा होतो, बेसिक इंटरव्ह्यू बॅचची जी माहिती आहे किंवा बेसिक इंटरव्ह्यूची माहिती दिली. राहिला प्रश्न मॉक इंटरव्ह्यूचा, तर मॉक इंटरव्ह्यू आपण पुढच्या आठवड्यापासून म्हणजे बुधवारपासून चालू करूया. मोस्टली मंगळवारपासून, ट्यूजडेपासून मॉक इंटरव्ह्यूज आपण चालू करूया. मॉक इंटरव्ह्यू ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात असेल. तुम्हाला स्पेशली मॉक इंटरव्ह्यूसाठी रजिस्ट्रेशन करायची गरज आहे का? नाही. तुम्ही गुगल फॉर्म भरलाय तो सफिशियंट आहे. त्याच्यावरूनच तुम्हाला क्लासकडून कॉल येईल. तो भरताना तुम्हाला जर ऑफलाईन मॉक इंटरव्ह्यू देणं शक्य असेल तर ऑफलाईन निवडा, ऑनलाईन देणं असेल तर ऑनलाईन द्या. जर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेसाठी सिलेक्ट झाला असेल तर तिथं क्लिक करा. जर तुम्ही SBI CBOच्या इंटरव्ह्यूसाठी पास झाला असेल तर तिथं क्लिक करा. दोन्ही गोष्टी ज्या आहेत या तुमच्यासाठी ओपन आहेत. गुगल फॉर्म फ्री आहे. अगोदर गुगल फॉर्म भरा. गुगल फॉर्मची लिंक कुठे मिळेल, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे
आणि सारथी एज्युकेशन SAARTH सारथी एज्युकेशन नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. या दोन्ही ठिकाणी ही लिंक तुम्हाला जी आहे ती मिळून जाईल. लिंक घ्या, गुगल फॉर्म भरा, पूर्ण माहिती भरा. माहिती भरल्यानंतर ॲप डाउनलोड करा आणि मग तुम्हाला फ्री बॅच दिसेल. आणि सोमवारपासून तुम्हाला मॉक इंटरव्ह्यूसाठी कॉल येतील, ऑनलाईनवाल्यांना पण आणि ऑफलाईनवाल्यांना पण. या रिगार्डिंग काही डाऊट्स असतील, माझा पर्सनल नंबर तुमच्याकडे आहे, त्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे, एवढंच तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. थँक्यू व्हेरी मच अँड बाय बाय.